शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज आपण भरपूर दिवसातून व्हिडिओ बनवतोय। हा आपण ऊसासाठी म्हणजे डिसेंबरमध्ये तोडणी झालेली आहे ऊसाची। मध्ये पाण्याच्या अभावामुळे म्हणजे ऊस किंवा प्रत्येक पीक हे खचलेलं होतं। हे आपण बघू शकता डिसेंबर मधला ऊस आहे। डिसेंबरमध्ये म्हणजे पहिल्या वर्षीचा तुटून जाऊन हे दुसऱ्या वर्षीसाठी आपण याच्यासाठी मशागत करतोय। आज आपण स्पेशल व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की बेसळ डोस आपण शेतकरी काय करतो, फक्त युरिया किंवा DAP असेल हे 2-3 खतच टाकतो। बेसळ डोस कुठल्या पद्धतीने दिला पाहिजे म्हणजे की बाबा आपण प्रत्येक वेळा तर खत टाकू शकत नाही। आता मशागत करताना म्हणजे माती लावणीचं काम आपण ऊसासाठी करणार आहे, त्याचे हा बेसळ डोस देतोय आपण। हा डेमो याच्यासाठी एवढाच मांडलेला आहे की बाबा आपल्याला काय काय टाकायला पाहिजे, म्हणजे की आपण याचा रिझल्ट आणखीन 15 दिवसांनी याच ऊसामध्ये व्हिडिओ बनवणार आहेत, याच ठिकाणावरून बनवणार आहेत। हे आपण भूमाताचे प्रोडक्ट बघतोय, हे सिंगल सुपर फॉस्फेट आहे, हे रिअल मध्ये येते, हे युरिया आहे, हे जे आहे ते निम मध्ये आहे, हे जे आहे हे पोटॅश आहे। हे जर आपण खत बघितलं तर NPK 9-24-24 खत आहे। हे ग्रीन अल्फा हे भूमाता कंपनीचं प्रोडक्ट आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो यारामिला कॉम्प्लेक्स आणि हे यारा लिवा हे जे प्रोडक्ट आपण म्हणजे भेसळयुक्त डोसमध्ये टाकायलो। म्हणजे हा पूर्ण जे हे बॅग दिसतंय आपल्याला याच्यामध्ये फक्त एक युरियाची बॅग ॲड होईल। हा पूर्ण डोस आहे 1 एकरसाठी। आपल्याला साधारणतः 12 ते 15 हजार रुपयापर्यंत 1 एकरचा डोस जातो। परंतु माती लावताना म्हणजे ऊसामध्ये आपण जे खत टाकतो ते म्हणजे बाष्पीभवनमध्ये किंवा पावसामुळे जे जाते ते माती लावण्याच्या आधी आपण हे खतचा डोस टाकून झालंच तर आज एक संध्याकाळपर्यंत या ऊसासाठी माती लावतोय आपण। हा जो डोस द्यायला लागलो आहे याच्यामध्ये प्रत्येक खत हे व्यवस्थित मिश्रण करून आपण ऊसासाठी डोस देणार आहेत। आणि शेतकरी बांधवांनो डोस टाकून म्हणजे इतपतच थांबणार नाही, तर आपण 15 दिवस 20 दिवस किंवा त्याच्यानंतर जरी काही आपण म्हणजे ठिबकच्या द्वारे जरी लिक्विड खत टाकली तरी शेतकऱ्यांना तशा प्रकारे सल्ला देणार आहे की जेणेकरून आता या वर्षी काय अल निनो हा याचा जो परिणाम होणार आहे तो पाऊस कमी किंवा उष्णता जास्त, याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना नक्कीच पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करून आपलं पीक जोमात आणून आपल्या जे उत्पादन खर्च आहे त्याच्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट पद्धतीनं आपल्याला म्हणजे निव्वळ नफा मिळायला पाहिजे। त्या उद्देशानं आपण ऊसाचं व्यवस्थापन आता आपल्या मराठवाड्यामध्ये जर बघितलं तरी दुष्काळी भाग हा म्हणजे पट्टा म्हणून ओळखला जाणार होता, परंतु आता चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन करून शेतकरी काय करायलेत की बाबा उत्पादन चांगल्या पद्धतीनं काढतायत। हे आज आपण हे म्हणजे या पद्धतीनं ऊसाची हाईट आहे। आपण 15 दिवसाच्या नंतर आता कलर हे याचं काय झालेलं आहे पावसामुळं म्हणजे पाण्याअभावी की हे पानं जे आहे ते वाळून जायलेलं दिसायला लागले आपल्याला। म्हणजे हे पाचट दुबारा येण्यासाठी आता पाऊस म्हणजे जूनमध्ये पावसाचा सीझन आहे, मृग नक्षत्रामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस पडतो, हे आपण पिढ्यानपिढ्या पाहिलेलं आहे। आपण ह्या ऊसाचा रिझल्ट आणखीन म्हणजे आज जर आपण डोस दिलात तर आज तारीख आहे 13 जून, 13 जून म्हणजे 23 म्हणजे 30 तारखेपर्यंत आपण 29-30 तारखेच्या जवळपास आपण व्हिडिओ बनवणार आहेत की याच ठिकाणाहून बनवल्याच्या नंतर की आपल्याला नक्की याच्यामध्ये बदल काय दिसतो किंवा भेसळ डोस टाकून आपण शेतकऱ्यांना म्हणजे कुठल्या पद्धतीनं दाखवणार आहेत। एक 15 ते 20 दिवसात याचा व्हिडिओ बनवून आपण हे नक्कीच आपणही म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला भरोसा येईल, आपणही नक्कीच हे प्रोडक्ट वापरू शकताय। हे कुठल्या कंपनीची मार्केटिंग नाही किंवा म्हणजे असं आपण प्रमोशन करत नाही, परंतु मी जे काही करतो ते इतरांना सांगितल्याच्या नंतर त्याला काय फायदा होईल। कारण काही वेळा काय होतं मिसगाईडमुळं शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये म्हणजे घट होण्याची शक्यता असते। मी हा टाकून एक 15-20 दिवसांना तुम्हाला म्हणजे टाकल्याच्या नंतर आपल्याला नक्कीच रिझल्ट कळेल। आपणही नक्की हे प्रोडक्ट म्हणजे अशाच पद्धतीनं जर बेसळ डोस दिला तर आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल। धन्यवाद।